की महादेवाला पाणी घातल्यानंतर आमचा फायदा होतो काय? तर 3 दोष निघून जातात. पितृदोष, कालसर्पदोष आणि वास्तुदोष. पण सगळ्यांमध्ये भयंकर पितृदोष आहे. हे सांगत मी तुम्हाला सांगितलं की महादेवाला अखंड पाणी घाला, तुमच्या जीवनामध्ये मंगलच होऊन जाईल, अमंगल काहीच घडणार नाही. आता पहा, महादेवाला पाणी माझ्यासाठी घालू नका. तुमच्या घरामध्ये सुख सुविधा येईल, सुखाची भरभराटी तुमच्या घरावरती व्हावी, यासाठी तुम्ही महादेवाला अखंड पाणी घाला. असं जर तुम्ही केलं, अखंड महादेवाला पाणी जर घातलं, तर त्यामध्ये तुमचंच भलं आहे का माझं भलं आहे? मला सांगा, महिला मंडळ पुसत जागा आहे ना, तुम्ही महादेवाला पाणी घातलं, या गोष्टीचा मला फायदा होणार आहे का? तुमच्या परिवारालाच फायदा होणार आहे. अखंड महादेवाला पाणी घाला, तुमच्या जीवनातील दोष संकट कधी निघून जाईल तुम्हालाच कळणार नाही. आता पहा, पूर्वी कसं असायचं, पूर्वी महिला मंडळांना विहिरीवरून पाणी आणावं लागायचं. पूर्वीच्या काळी पूर्वीच्या महिला मंडळ, इथं काही जुनी महिला मंडळ आज जे काही बसलेले आहात, 4 वाजता, पहाटे 4 वाजता उठून सडा, रांगोळी, स्नान, स्वयंपाक, 9 वाजेपर्यंत घरातील सर्व काम आवरलेलं असायचं पूर्वीच्या काळी. आता दिवस लागतो आम्हाला स्वयंपाक करण्यामध्ये, कपडे धुण्यामध्ये. पूर्वीच्या काळी स्त्रिया हंड्यावर हंडे घेऊन नदीवरून, शेततलावरून पाणी घेऊन यायच्या. बरं, आपण एखाद्या कामाला चाललो तर हंडा भरून जाणाऱ्या स्त्रिया जर पाहिल्या, तर जुनी माणसं त्या पाण्यामध्ये रुपया, आठाणा पैसे टाकायचे, सुट्टे पैसे. तर तसं केलं तर त्यांचा दिवस मंगल जायचा, चांगला दिवस जायचा. आता घरातच पाण्याची व्यवस्था झाली, पण तरी सुद्धा आमचा स्वयंपाक वेळेवर नसतो. आजची परिस्थिती. महादेवाला पाणी का घालायचंय? तुम्ही एखाद्या कामाला निघालात तर तुमच्या कामाला यश प्राप्त होईल, हा फायदा आहे महादेवाला पाणी घालण्याचा. तर पूर्वी महिला मंडळ हंडा घेऊन, जर पाण्याचा हंडा घेऊन आडव्या गेला तर तो शुभ शकून मानला जायचा. चांगल्या कामाला निघालो, मुंगूस आडवा गेलं, शुभ शकुनी. चांगल्या कामाला निघालो, हरणांचा कळप आडवा गेला तर समजावं शुभ शकुनी. चांगल्या कामाला निघालो, ब्राह्मण देवतांचं दर्शन झालं, शुभ शकुनी. चांगल्या कामाला निघालो, संत महात्म्यांचं दर्शन झालं तर शुभ शकुनी. चांगल्या कामाला निघालो, मुंगूस आडवं गेलं तर शुभ शकुनी. चांगल्या कामाला निघालो, जर मांजर आडवं गेलं तर, मांजर आडवं गेलं तर ठीक आहे, पण चांगल्या कामाला निघालो तर माणूस जर आडवा गेला तर ते मांजरीपेक्षा बरं आहे. मांजरीपेक्षा बेकार आहे ते. कसं? कारण आपण एखाद्या चांगल्या कामाला निघालो, मांजर आडवी गेली तर मांजर एकदा काम होऊ देणार नाही, पण माणसं कामच होऊन देत नाही तो. म्हणजे माणसापेक्षा मांजर परवडते आपल्याला. तर पूर्वी स्त्रिया हंड्यावर हंडे घेऊन आडव्या जर आपल्याला गेल्या, आपण चांगल्या कामाला निघालो तर तो शुभ शकून मानला जायचा. तर माझं बोलणं थोडं लक्षात घ्या. महादेवाला अखंड पाणी घाला,
तुमच्या जीवनामध्ये सर्व काही मंगलमय घडेल. अखंड पाणी घालण्याचा फायदा काय, तर 3 दोष निघून जातात. पितृदोष, काल सर्पदोष आणि वास्तुदोष. कुणी म्हणेल ताई गेलेली माणसं तर आपलीच असतात, मग ते आपल्यालाच कस काय त्रास देतात? बरोबर आहे ना? कारण आपले पितर जेव्हा भुकेनं व्याकुळ झालेले असतात, तेव्हा जर आपण त्यांना काहीच दिलं नाही तर मग ते आपल्याला तेव्हा त्रास देतात. तसा त्रास देत नाहीत आपल्याला ते. कारण एकदा का माणसाचा मृत्यू झाला, मृत्यू झाल्यावर माणसाला आई वडील भाऊ बहीण हे काहीच आठवत नाही. फक्त की माझा जन्म या घरामध्ये झालेला आहे, फक्त हे घर माझं आहे एवढंच गेलेल्या व्यक्तीच्या लक्षामध्ये राहतं. मग ज्या घरातून ज्या घरामध्ये मी जन्म घेतलाय त्या घरातून मला कस काय काही मिळत नाही, यासाठी आपले पितर तरफटलेले असतात. यासाठी ते आपल्याला त्रास देतात. म्हणून त्यांना तृप्त आपण ठेवलं पाहिजे. कधीतरी तुम्ही जठा आणि मठा या दोघांची कथा कधीतरी ऐकली असेल तुम्ही. माझ्या गुरुवर्यांच्या मुखातून मी ऐकलेली आहे. तर कथा फार सुंदर आहे. जठा आणि मठा नावाचे 2 भाऊ होते. जठा श्रीमंत आहे, पण मठा बिचारा गरीब आहे. आणि पक्ष पंधरवाड्यामध्ये आपले आई वडील ज्या तिथीला गेले त्या तिथीला त्यांना अन्नदान करायचे, पिंडदान करायचे, पितरांना जीव घालायचे, असं जठाने ठरवलं. तो म्हटला वडिलांना जीव घालायचे तर सगळ्या पाहुण्या रावळ्यांना आपण निमंत्रण देऊ. खूप पक्वान बनवायचे, लाडू जिलेबी बालुशाही बुंदी सगळं काही बनवायचं आणि सगळ्या पाहुण्यांना त्यानं निमंत्रण दिलं. तो म्हटला आई वडिलांना तृप्त करायचे, पाहुणे रावले बोलवायचे, मग एवढा स्वयंपाक कोण करणार? तर जठाची पत्नी बोलली तुमचा भाऊ आणि भाऊजाई कशासाठी? आपण म्हणतो की नाही, एक जण स्वयंपाक करेल आणि एक जण भांडी घासत. तो म्हटला बरोबर आहे तुझं. तर जठा आला आपल्या छोट्या भावाकडे मठाकडे, सांगितलं येणाऱ्या तिथीला वडिलांना पिंडदान करायचं, अन्नदान करायचे, गावाबाहेरून भरभरून अशी पाहुणे रावळे येणार आहेत, मग तुला यावं लागेल आणि तुझ्या पत्नीला सुद्धा यावं लागेल स्वयंपाक करायला. एकानं स्वयंपाक करायचं आणि दुसरीनं भांडी घासायची. मठा बोलला दादा मला पण आई वडिलांच्या प्रित्यर्थ पिंडदान करायचे, मला पण अन्नदान करायचंय, माझं झालं की मग मी येतो. मठा बोलला तुझं झाल्यावर काय फक्त खाण्यासाठी येतो का? तुला जर यायचं असेल तर आत्ताच यावं लागेल, नाही तर अजिबात यायचं नाही. असं म्हणून मठा घरी आला. आपला जठा घरी आला. आता कुणी इथे म्हणेल ताई गेलेल्या पितरांना तृप्त करायचे, मग 4 भाऊ असतील तर 2 भावांनी केलं तर चालेल का? तर नाही. माय बापांची प्रॉपर्टी जेवढ्या जेवढ्यांनी घेतली, साधा तांब्या जरी घेतला असेल, खिळा जरी घेतला असेल तुम्ही, तरी सुद्धा गेलेल्या वडिलांचं पिंडदान तुम्हाला करावंच लागेल. नाही केलं तर तुमच्या जीवनामध्ये कधीच सुख प्राप्त होणार नाही. फक्त
फक्त संकट येत राहतील आणि पितरही तुम्हाला त्रास देत राहतील. म्हणून जेवढ्यांनी मायबापांची प्रॉपर्टी घेतलेली आहे प्रत्येकानं आई वडिलांच्या प्रीत्यर्थ पिंडदान करायचंय. नाही तर कुठं 4 भाऊ आहे, दोघांनी केले दोघांनी नाही केलं, त्या घरामध्ये सुख कधीच नांदत नसतं. पितरांना जीवच घालावं लागतं. तर जठा आणि मठा म्हणतो, दादा मी यांना अगोदर खाऊ घालून येतो. जठा बोलला तो येऊच नको. मग जठाने आचारी लावले, स्वयंपाक तयार केला, पाहुणे रावळे बोलावले, सासू सासरे सर्वजण. हा जठा सगळ्यांना आनंदामध्ये आग्रहामध्ये जीव घालतोय. पण पाहता 12 वाजले आणि पितरांचे स्वामी आर्यामा महाराज हे कावळ्यावर बसून पितरांना घेऊन आले. त्यांना दारामध्ये सोडलं, सांगितलं तुम्ही इथे तुमचा प्रसाद खा, तुम्हाला पुन्हा घेण्यासाठी मी वापस येतो. असं म्हणून आर्यामा महाराजांनी त्यांना तिथे सोडलं. पितर दारामध्ये आहेत, पण हा जठा स्वतःच्याच नादात पाहुण्या रावळ्यांना जीव घालतोय. पण पाहुण्या रावळ्यांना जीव घालण्याच्या नादामध्ये 12 वाजले तर आपल्या पितरांना जीव घालायचे याचं भानच त्याला राहिलं नाही. पितर तरफडलायला लागले, तहानेनं भुकेनं व्याकुळ झाले आणि व्याकुळ झाले, तरफडू लागले. पण मग जाताना शाप दिला, जठा तू आम्हाला तरफडायला लावलं ना तर तू सुद्धा तरफडशील, असा शाप दिला. पण जाताना विचार केला, अरे काही हरकत नाही, हे का मुलांना आपल्याला खाऊ घातलं नाही तर आपला दुसरा मुलगा आहे ना. तर दोघेही मठाकडे आली. मठा बिचारा गरीब होता, घरामध्ये काहीच नव्हतं. पण कुठेतरी एका डब्यामध्ये छोटासा गुळाचा खडा दिसला. तो घेतला, आई बाबांच्या फोटो समोर ठेवला, तुपाची धार उतली, पाण्यानं औक्षण केलं आणि सांगितलं, आई बाबा माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीच नाहीये, पण हा गूळ रूपी जो प्रसाद समोर ठेवलेला आहे ना, तर या गूळ रूपी प्रसादाचा तुम्ही स्वीकार करा आणि मला आशीर्वाद द्या. पितरांनी तो गूळ स्वरूप असणारा जो प्रसाद आहे तो प्राशन केला आणि मठाला भरभरून आशीर्वाद दिले. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, भरभरून आशीर्वाद दिले. आणि असेच काही दिवस गेले. पितरांनी आशीर्वाद दिला तर मठाची एका वर्षामध्ये दरिद्रता संपून गेली. आणि ज्या जठाने पितरांना तरफडायला लावलं होतं त्याच्या जीवनामध्ये सुख नाही तर दुःखाशिवाय काहीच नव्हतं. त्याला दरिद्रता प्राप्त झाली. मग असा हा पितरांचा त्रास आम्हाला होऊ नये याच्यासाठी साधा सरळ सोपा उपाय म्हणजे भगवान शंकरांना अखंड पाणी घाला. असं जर तुम्ही 1 महिनाभर केलं ना, अखंड देवाची पूजा करा, पाणी घाला, तर तुमचा पितृदोष कधी निघून जाईल तुम्हालाच कळणार नाही. आता पहा, कधी कधी आपल्या अगोदरचे जे आपले पूर्वज आहेत ते आपल्या अगोदर गेलेले असतात पण आपल्याला माहित नसतात. पण कधी कधी त्यांचा पण त्रास आपल्याला होतो. मग यावेळी काय करायचं तर पक्ष पंधरवाडा येतो की नाही, आश्विन मध्ये गणपती झाल्यावर दुर्गा उत्सव असतो की नाही, तर त्या काळामध्ये 15 दिवस किमान महिनाभर तुम्ही गाईला 1 चपाती आणि त्यावर साखर किंवा गूळ असेल तर 1 चपाती तुम्ही महिनाभर गाईला खाऊ घाला. त्या गाईला खाऊ घातल्यावर ते पुण्य पितरांना प्राप्त होतं आणि पितर आपल्याला आशीर्वाद देत असतात. तर पितृदोष नष्ट व्हावा
यासाठी साधा सरळ सोपा उपाय सांगितला, महादेवाला अखंड पाणी घाला. पण मी कालच सांगितलं, पाणी घालत असताना ते पाणी आपल्याच घरातील असावं, कारण देवाला उसनवारी चालत. मला सांगा, आज हनुमंत बापू यांच्या कृपा आशीर्वादाने तुमच्या जीवनामध्ये काहीच कमी नाहीये. मग आज त्यांचा सप्ताह असेल, एवढं सगळं सुंदर नियोजन असेल, मग त्यांच्या कार्यामध्ये दान धर्म करण्यासाठी कंजूसी का करतो आपण? हनुमंत बापूंच्या कृपा आशीर्वादाने सगळं काही आहे तुम्हाला. पण मी कालच सांगितलं, एखादी गोष्ट तुम्ही तुमच्याकडे सांभाळून ठेवली तर त्याचं विष बनतं. पण तीच वस्तू तुम्ही इतरांना दिली तर ती वाढत असते, कमी नाही होत, ती वाढत असते. म्हणून सुंदर अशा हनुमंत बापू या भव्य दिव्य स्वरूपामध्ये सर्वांनी सहकार्य करा, मदत करा. तर भगवान भोलेनाथ माझ्या महादेवाला अखंड पाणी घाला, पण स्वतःच्याच घरातील हळद कुंकू असेल, बेलपत्र असेल, अक्षदा असेल, सर्व काही वस्तू ज्या ज्या महादेवाला प्रिय आहेत त्या त्या गोष्टी आपल्याच घरातील असाव्यात. आणि असं तुम्ही नित्यानं जर केलं तर माझा भगवान तुमच्यावरती अखंड कृपा करेल. शिवलिंगावरती तुळशीचा हार पाहिलाय का तुम्ही? नाही पाहिला, कारण ते त्या गोष्टीचं कारण आहे. महादेवाला तुळस चालत नाही आणि तुळशीला पण महादेव चालत नाही. तर अशा पद्धतीने महादेवाला अखंड पाणी घाला. पण माझ्या ताईंनो, महादेवाची पूजा करत असताना, पाणी घालत असताना मनामध्ये भक्ती आणि भाव पाहिजे. भक्ती श्रद्धा भावाऐवजी संशय जर असेल तर वर्षभर पाणी घाला, त्या गोष्टीचा काहीच उपयोग होणार नाही. म्हणून पूजा करत असताना मनामध्ये भाव पाहिजे. मला सांगा, मनामध्ये जर भाव नसेल तर देव आपल्याला पावणार आहे का? मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देवा अशान पावायचा नाही र, देवा अशान पावायचा नाही र. देव बाजारचा, देव बाजारचा, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. 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 दगडाचा देव त्याला वडालाच भेव, मातीचा देव त्याला पाण्यात भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोरात भेव. देवा अशान पावायचा नाही र, देवा अशान भेटायचा नाही र. देव बाजारचा, देव बाजारचा, देव बाजारचा भाजीपाला नाही र. देव बाजारचा भाजीपाला नाही र. देव बाजारचा भाजीपाला नाही र. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. जय हो. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. जय हो.
मला सांगा, मनामध्ये भाव नाही तर देव पावणारे का? मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव, देवा शान पावायचा नाही र, देवा शान पावायचा नाही र, नाही र देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र. मनामध्ये भाव नाही, देवा आम्हाला पाव. पहा तुम्ही, आपल्या जीवनामध्ये थोडस संकट येऊ द्या. महिला मंडळ इथं बसलेल्या माना जरा हलवा. आता जीवनामध्ये थोडस दुःख येऊ द्या, तर दुःखामध्ये देवाची आठवण होते का आपल्याला? देवा माझ्याच वाट्याला का? बरं, स्वतःच दुःख जर शेजाऱ्याला गेलं तर मग तर किती आनंद होतो आपल्याला. गगनामध्ये मावत नाही तो आनंद, एवढा आनंद होतो आपल्याला. तर जीवनामध्ये थोडस दुःख आलं तर देव आठवतो, आणि सुखामध्ये देवाची आठवण होते का? महिला मंडळ, पुरुष मंडळ, सुखामध्ये देवाची आठवण होत नाही. बरं, गुलाबजामुन खाताना पाप्याचा बाप सुद्धा आठवत नाही आम्हाला. पण थोडस दुःख आलो की लगेच देव आठवतो, देवा माझ्याच वाट्याला का? आणि पहा, लोक एवढी विचित्र निघालीत महाराज. मंदिरात जर गेली ना, देवा मला सुखात ठेव असं म्हटल्याशिवाय माघारीच येत नाही. काही ना काही मागतोच आपण. पहा, संतांनी तर मागितलंय, पण स्वतःसाठी कधीच काही मागितलेलं नाहीये. हेची दान देगा देवा, तुझा विसर न भावा. संत म्हणता, देवा तुझा विसर आमच्या जीवनामध्ये कधीच पडला नाही पाहिजे. ही संतांची मागणी आहे. हेची दान देगा देवा, आणि तुझा विसर न. तुमची आमची मागणी काय असते? हेची दान देगा देवा, शेजाऱ्याला भला मोठा रोग व्हावा, त्याचा बंगला गाडी प्रॉपर्टी सगळं माझ्याच नावावर व्हावा, आणि हेची दान ही आपली मागणी. मला सांगा, मनामध्ये भाव नाहीये तर देव कसा प्रसन्न होईल? बरं, प्रसन्न व्हायला तो काय बाजारचा भाजीपाला आहे? भगवंताला प्रसन्न करून घ्यायचं असेल, तुम्ही एखाद्या वेळेस पूजा करू नका. पूजाऐवजी मनामध्ये भाव जर ठेवला तर नक्कीच देव तुम्हाला भरभरून आशीर्वाद देईल. पण त्याकरिता मनामध्ये भाव पाहिजे. खऱ्या अर्थानं शिवकथेच्या माध्यमातून परमपूज्य गुरुवर्य पंडित प्रदीपजी मिश्राजी महाराज, त्यांचे उपकार आहेत. त्यांच्या शिवकथेतून आज प्रत्येकाच्या मनामनामध्ये शिवभक्ती जागृत झालेली आहे. का? कारण आज उडान टप्पू पोरं सुद्धा हातामध्ये पाण्याचा तांब्या घेतात आणि शिवमंदिरामध्ये येतात. पूर्वी जास्त एवढी शिवमंदिरामध्ये गर्दी नव्हती. आता अशी गर्दी असते तिथं आमची भांडण चालतात, एकमेकांच्या अंगावरती तुटूनच पडतात. तर हा महाराजांच्या शिवकथेचा प्रभाव आहे. आता काही दिवसापूर्वी शिवरात्री होऊन गेली, मागच्या 2 महिन्यामध्ये. तर शिवरात्रीमध्ये प्रदोष काळामध्ये तुम्ही रात्रीच्या प्रहरी महादेवाची जर पूजा केली तर त्या घराला भरभरून आशीर्वाद प्राप्त होत असतात. तुमच्या जीवनातील दुःख अडी अडचणी केव्हा संपतील ही तुम्हाला कळणार नाही. आता पुढे या ठिकाणी आपण रुद्र संहितेमध्ये
शिवरात्रीची कथा आलेली आहे. शिव महापुराणमध्ये सांगितलेलं आहे. आता पहा, शिवरात्रीचा जो दिवस आहे तो एक दिवस 8 प्रहराचा असतो. म्हणजे 3 तासाचा एक प्रहर होतो आणि असे 8 प्रहर झाले की एक दिवस पूर्ण होतो. मग 8 त्रिक 24 घंटे म्हणजे एक दिवस झाला. दिवसाचा दुसरा प्रहर 9 ते 12, दिवसाचा तिसरा प्रहर 12 ते 3 आणि दिवसाचा चौथा प्रहर 3 ते 6. हे झाले दिवसाचे प्रहर. रात्रीचे प्रहर, रात्रीचा पहिला प्रहर 6 ते 9, रात्रीचा दुसरा प्रहर 9 ते 12, रात्रीचा तिसरा प्रहर 12 ते 3 आणि रात्रीचा चौथा प्रहर पहाटेचे 3 ते 6. मग या कोणत्याही प्रहरामध्ये भोलेनाथाची पूजा करावी. दिवसभरामध्ये तुम्हाला पूजा करणं शक्य नाही झालं तर रात्रीच्या पहिल्या प्रहरामध्ये पूजा करावी 6 ते 9. 6 ते 9 शक्य नाही झालं तर 9 ते 12, 9 ते 12 शक्य नाही झालं तर 12 ते 3 आणि 12 ते 3 नाही शक्य झालं तर 3 ते 6, सकाळचे 3 ते रात्रीचे 6. कुणी म्हणेल ताई रात्री 6 ते 9 ठीक आहे, पण रात्री 12 ते 3 कोण पूजा करून देईन आम्हाला? पाप्याचा बाप आडवा आला मग काय करायचं? तर त्यांना सुद्धा सोबत घेऊन यायचं. पण पूजा या प्रहरामध्ये करावी. नाही 4 प्रहरामध्ये शक्य झालं तर 1 प्रहर पूजा करावी. ते म्हणजे संध्याकाळचे 6 ते 9. कारण महाशिवरात्री हा दिवस भगवान भोलेनाथाचा अत्यंत महत्वाचा दिवस असतो. महाशिवरात्री म्हणजे भगवान शंकरांचा आणि माता पार्वतीचा विवाह सोहळा त्या दिवशी साजरा केला जातो. तर हा दिवस फार मोठा आहे आणि त्या दिवसामध्ये प्रदोष काळ सुद्धा येतो, म्हणजे विशेष दिवस आहे. तर त्या महाशिवरात्रीची कथा आपण पाहणार आहोत. कथा खूप सुंदर आहे, थोडं लक्ष देऊ नाही का? तर सत्ययुगातली गोष्ट आहे. एक शिकारी शिकार करण्याच्या उद्देशाने जंगलामध्ये फिरतोय. 4 दिवसापासून त्याला शिकारी मिळत नाहीये. रखरखत्या उन्हामध्ये अनवाणी पायानं इकडे तिकडे भटकू लागला, पण पाहिलंय शिकारी मिळत नाही. घरी आला की बायको त्याला खूप शिव्या द्यायची, खूप बोलायची, तुम्हाला काही कळतच नाही. 4 दिवस झाले घरामध्ये लेकरं उपवाशी पोटी झोपतात आणि तुम्ही खुशाल काही घेऊन येत नाहीत लेकरा बाळांना. हे बघा, आता तुम्ही जायचं आणि जोपर्यंत शिकार घेऊन घरी येत नाहीत तोपर्यंत घराचं तोंड पाहायचं नाही. शिकाऱ्याला घराच्या बाहेर हाकलून दिलं. कोरभर भाकरी घेतली, एक सळई घेतली, त्यामध्ये पाणी दिलं, कमरेला बांधली बिचारानं आणि शिकार करण्याच्या उद्देशानं जंगलामध्ये फिरायला लागला. रखरखत्या उन्हामध्ये इकडे तिकडे भटकू लागला, पण पाहिले शिकारच मिळत नाही. नेमकं तो दिवस शिवरात्रीचा दिवस होता, पण हे त्याला कळत नव्हतं. दिवसभर उन्हामध्ये भटकू लागला, इकडे तिकडे पाहिलंय पण शिकारच मिळत नाही. पाहता पाहता संध्याकाळ झाली. शिकार शोधायला गेला होता, त्याला जेवणही गेलं नाही आणि पाणी सुद्धा पिलं नाही. म्हणजे त्याची शिवरात्र त्या दिवशी घडली. दिवसभर काहीच खाल्लं नाही हो. पण आता लोक शिवरात्रीला एवढं खातात हो, जेवढं दिवसभर खात नाही तेवढं शिवरात्रीला खातात. 2 डझन केळी, 1 किलो पेढा,
काय काय असतं ते उपवासाचे पदार्थ. बर खाय ना का, दिवसभर तुम्ही खा, पण शिवरात्र धरा. दिवसभर काही खाल्लेलं नव्हतं, उपवास घडला त्याचा. तो म्हटला अरे दिवसभर इकडं तिकडं भटकलो पण शिकार काही मिळाली नाही. म्हणून तो एका सरोवराच्या काठावरती आला. तो म्हटला संध्याकाळची वेळ झाली, एखादा पक्षी एखादा प्राणी सरोवराच्या काठावरती पाणी पिण्यासाठी येईल, मग मी त्याची शिकार करेल, त्याची हत्या करेल आणि घरी घेऊन जाईल माझ्या लेकरा बाळांसाठी. म्हणून सरोवराच्या काठावरती आला आणि एका झाडावरती जाऊन बसला. पण ज्या झाडावरती बसला ते झाड बेलाचं होतं हेही त्याला माहिती नव्हतं. झाडावरती बसला, इकडे तिकडे पाहत होता. आता प्राणी येईल, मग पशु येईल, काहीतरी येईल. आणि नेमकं इकडे तिकडे पाहता पाहता एक गर्भवती हरिणी त्या सरोवराच्या काठावरती पाणी पिण्यासाठी आली. ती हरिणी पाहिली, याला एवढा आनंद झाला, तो म्हटला आता या शिकारीला सोडणारच नाही. त्यानं बाण काढला, बाण जोडला, पण काही बेलाची पानं आडवी येत होती, म्हणून बेलाची पानं तोडायला गेला, आडवा झाला, सळईतलं पाणी खाली पडलं. बरं ज्या ठिकाणी पडलं त्या ठिकाणी जुनं प्राचीन शिवलिंग होतं, ते पाणी शिवलिंगावरती जाऊन पडलं. आणि नेम धरण्यासाठी जी बेलाची पानं तोडली ती जशी खाली पडली ती शिवलिंगावरती जाऊन पडली. रात्रीचा पहिल्या प्रहरामध्ये पूजा घडली. नेम धरला तर ती गर्भवती हरिणी उड्या मारायला लागली. ती म्हणू लागली, व्याध दादा, ए शिकारी दादा, नको मारूस मला, मी गर्भवती आहे. 2 दिवसांनी मी माझ्या छोट्याशा पाडसाला जन्म देणार आहे. व्याध दादा, तुला जर मारायचं असेल तर मला मार, पण माझ्या लेकराला मारू नकोस. ती विनंती करू लागली. आणि म्हणू लागली, व्याध दादा, मला मारू नकोस. ती सांगते, व्याध दादा, मी जाते, माझ्या पाडसाला जन्म देते आणि पुन्हा वापस येते, मग तू मला मार, पण माझ्यावरती विश्वास ठेव. असं ती बोलत होती. तो व्याध म्हटला, तू खरं बोलते का खोटं बोलते, तुझ्यावर विश्वास कसा ठेवू. ती सांगू लागली, हे सत्ययुग आहे आणि सत्ययुगामध्ये कुठलाच पशु प्राणी माणूस सुद्धा खोटं बोलत नाही. का? कारण ते सत्ययुग आहे. या कारणानं व्याध दादा, माझ्यावरती विश्वास ठेव. मी जर पुन्हा वापस नाही आले तर वेदाचं पुस्तक जाळण्याचं पाप मला लागेल. विश्वास ठेव माझ्यावरती. तो शिकारी बोलला, अरे हरिणे पण वेदाची भाषा बोलते. हरिणी ताई, तू जा, पण जो शब्द मला दिलाय त्या शब्दाचं पालन कर. जा तू, मी तुझी वाट पाहतो. शिकारी म्हटलं, आपण सुद्धा या हरणीची परीक्षा घेऊन पाहू. गेली ती हरणी, पण हा इकडे वाटच पाहत होता. बेलाची पानं तोडत होता, खाली टाकत होता. रात्रीचा दुसरा प्रहर सुरू झाला. असं करता करता पुन्हा त्या सरोवराच्या काठावरती एक हरिणी आली. हरिणीला पाहिलं, त्यानं बाण काढला, नेम धरला, पण काही पुन्हा बेलाची पानं आडवी येत होती. पुन्हा तोडायला गेला, आडवा झाला, पुन्हा सळीतलं पाणी खाली पडलं. शिवलिंगावरती बेलाची पानं तोडली, खाली पडली आणि रात्रीच्या दुसऱ्या प्रहरामध्ये त्याची सहज पूजा घडली. नेम धरला. ती हरिणी उड्या मारायला लागली, म्हणू लागली, व्याध दादा,
मला मारू नकोस. दिवसभर इकडे तिकडे मी चरण्यासाठी आले होते. माझी 2 लेकरं आहेत. ती लेकरं माझी वाट पाहत आहेत. व्याध दादा, मला मारू नकोस. एक काम करते, मी घरी जाते, माझ्या पाडसांना दूध पाजते, त्यांना भेटते, मायानं कुरवाळते, वापस येते, मग तू मला मार. शिकारी म्हटला, बाई तू सांगते मला, मी माघारी येते, पण तुझ्यावरती विश्वास कसा ठेवू. ती म्हणू लागली, व्याध दादा, हे सत्ययुग आहे आणि तू माझ्या शब्दावरती विश्वास ठेव. शिकारी म्हटला, ठीक आहे, पण दिलेल्या शब्दाचं पालन कर. ती हरणी आली. पुन्हा हा वाटच पाहत होता. बेलाची पानं खाली टाकत होता. वाट पाहता पाहता एक हरिण त्या ठिकाणी आला. हरणाला पाहिलं, एवढा आनंद झाला, म्हणे अरे आता याला मी सोडणारच नाही, याची शिकार करेल आणि माझ्या लेकरा बाळांना घेऊन जाईल. पुन्हा बाण काढला, नेम धरायला लागला, पण पुन्हा बेलाची पानं आडवी येत होती. बेलाची पानं तोडायला गेला, आडवा झाला, पुन्हा सळईतलं पाणी खाली पडलं, बेलाची पानं खाली पडली आणि तिसऱ्या प्रहरामध्ये, रात्रीच्या तिसऱ्या प्रहरामध्ये सहज पूजा घडली. नेम धरला, हरिण उड्या मारायला लागला. ए शिकारी दादा, मला मारू नकोस. दिवसभर मी इकडे तिकडे भटकत आहे. सोन्यासारखा माझा परिवार आहे. 2 पत्न्या आहेत मला, 4 लेकरं आहेत मला. सुंदर असा सोन्यासारखा परिवार आहे. तू जर मला आत्ता मारलं तर माझा परिवार माझी वाट पाहिल. 2 पत्न्या आहेत माझ्या, पतिव्रता आहेत. मी जर घरी नाही गेलो तर त्यांचा शाप तुला लागेल. एक काम कर दादा, मी घरी जातो, माझ्या परिवाराला भेटतो आणि वापस येतो, मग तू मला मार. व्याध दादा, आता जर तू मला मारलं तर पतिव्रता नारीचा शाप तुला लागेल. व्याधाला पटलं बोलणं. व्याध बोलला, ठीक आहे, तू आत्ता जा, पण दिलेल्या शब्दाचं पालन कर. ठीक आहे म्हणे. तर तो हरिण आपल्या घरी गेला. आता पहा, जी गर्भवती हरणी होती तिने 2 पाडसांना जन्म दिला. जी दुसरी हरिणी होती तिने आपल्या लेकरांना दूध पाजलं. माईनं डोक्यावरनं हात फिरवला. पण या 2 जणी होत्या ना, या हरणाच्या पत्नी होत्या. हरिण घरी आला. हरिण म्हटला, हे बघा, मी एका शिकाऱ्याची शिकार झालेलो आहे, पण तुम्ही मला इकडे तिकडे शोधताल, माझी वाट पाहताल, यासाठी तुम्हाला भेटायला मी आलेलो आहे. तर त्या 2 हरणी बोलल्या, आम्ही सुद्धा एका शिकाऱ्याची शिकार झालेलो आहोत. एक काम करा, तुम्ही लेकरांना सांभाळा, आम्ही 2 जातो. जी लेकरांना दूध पाजण्यासाठी आली होती तिनं सांगितलं, ताई तुझी लेकरं आणखीन लहान लहान आहेत, आत्ताच तर त्यांचा जन्म झालाय, त्यांनी नीटनाटकं जग देखील पाहिलं नाही. एक काम कर, तू माझ्याही लेकरांचा सांभाळ कर, तुझ्याही लेकरांना सांभाळ, तुम्ही सुखानं राहा, मी जाते. जिनं जन्म दिला पाडसांना ती म्हणते, ताई तू माझ्या पण लेकरांना सांभाळ आणि तुझ्याही लेकरांचा सांभाळ कर, तू नको जाऊ, मी जाते. हरिण म्हणतो, तुम्ही 2घीही जाऊ नका, मी जातो. कुणीच ऐकायला तयार नाही. प्राणी पण किती सत्याने जगतात. आपण माणसं असून माणसाशी नीट राहत नाही. प्रत्येकाचं बोलणं ऐकलं तर ती छोटी छोटी पाडसं सुद्धा बोलायला लागली. ती म्हणतात, आई बाबा आम्ही आणखीन जग पाहिलं नाही, तुम्ही जाऊ नका, आम्ही जातो. तुम्ही नसल्यावर आमच्या जीवनाला काय अर्थ आहे, तुम्ही जाऊ नका.
कुणीच ऐकायला तयार नाही. असं करता करता रात्रीचा 4था प्रहर सुरू झाला आणि त्या दरम्यान ही 4ही पाडसं आणि 3 हरण जी मोठी होती ना, 7 हरणांचा कळप त्या ठिकाणी आला. सात हरणांना पाहिलं. व्याध बोलला, अरे जाताना तर 3 पाठवले होते, येताना 7 जण आले, हे कस काय शक्य झालं? तो व्याध गोंधळून गेला. ती 7 हरण म्हणत होती, व्याध दादा आम्हाला मार, आमच्या आई वडिलांना मारू नको. हरिण म्हणायचं, मला मार, माझ्या परिवाराला मारू नकोस. त्या 2 हरणी सांगायच्या, आम्हाला मार, माझ्या लेकरांना आणि पतींना मारू नको. प्रत्येक जण एकमेकांशी बोलतय. हे ऐकलं त्या व्याधानं डोळे भरून आले. अरे प्राणी आहेत पण किती सत्यानं जगतात, काय भाव आहे प्राण्यांमध्ये. की एक म्हणते मला मार, दुसरं म्हणते माझ्या परिवाराला मारू नकोस. तो व्याध शिकारी दादा रडायला लागला. माझ्या ताईंनो, रडता रडता त्याला वाटतंय आपण खाली जावं, त्यांच्याशी बोलावं, म्हणून खाली उतरायला लागला. पण झाडाची फांदी तुटली, पुन्हा सळईतलं पाणी खाली पडलं, बेलाची पानं खाली पडली. जी कोरभर भाकरी होती ना, ती शिवलिंगावरती पडली आणि जशी फांदी पडली तो खाली पडला. त्याचं मस्तक शिवलिंगाला लागलं. जसं शिवलिंगाला लागलं तसं माझा भगवान भोलेनाथ दम 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 करत त्या ठिकाणी प्रगट झाला. उमापती महादेव की जय. भोलेनाथ प्रगट झाले. पण हा व्याध गोंधळून गेला. भगवान क्षमा करा, मला माझ्याकडनं चुकून झालं, मला माफ करा देवा. शिवजी सांगतात, व्याधा घाबरू नकोस तू. अरे तुझ्यासारखा भक्त मी पाहिला नाही. म्हणे कस काय? अरे कुणी ना कुणी मला मेवा वाटते, मिठाई वाटते, पण तू तुझं शरीर मला अर्पण केलं म्हणून तुझ्यासारखा भक्त मी पाहिला नाही. व्याधा तुला काय पाहिजे आहे ते मागून घे. तो शिकारी बोलला, भगवान मला काहीच नको, पण हा तुम्हाला जर वरदान द्यायचं असेल ना, तर आज जी काही पूजा माझ्याकडनं घडलेली आहे. शिवजी म्हणतात, व्याधा अरे रात्रीच्या 4 प्रहरामध्ये तू माझी पूजा केलीस, तुला काय पाहिजे ते मागून घे. तेव्हा व्याध बोलला, भगवान जी काही पूजा मी तुमची केली, खरं तर मी पूजा करायला आलोच नव्हतो, मी शिकार करायला आलो होतो. पण शिवजी म्हणतात काहीतरी माग. तेव्हा व्याध बोलला, भगवान तुम्हाला जर वरदान द्यायचं असेल ना, आज जी काही पूजा घडली रात्रीच्या प्रहरामध्ये, तो या हरणांचा उपकार आहे माझ्यावरती, म्हणून अगोदर या हरणांना वरदान द्या. तर हरणांना वरदान प्राप्त झालं की आकाशामध्ये तुम्ही 7 चांदण्या म्हणून राहाल आणि सप्त ऋषी म्हणून तुमची जगामध्ये ओळख होईल. म्हणून आजही 7 चांदण्या आकाशामध्ये आपल्याला लहान मोठ्या होताना दिसतात. तर त्या 7 चांदण्या म्हणजे 7 हरणांचं प्रतीक आहे. असा आशीर्वाद त्या हरणांना दिला. पण इकडे व्याधालाही आशीर्वाद दिला की राम अवतारामध्ये तू रामाचा मित्र होशील आणि तुझं चरित्र सुद्धा अजरामर होईल. वर्षानुवर्षे लोक तुझ्या चरित्राची आठवण काढतील आणि जो कोणी शिवलिंगाची पूजा करेल ना, तर ती शिवलिंगाची पूजा तुझ्या नावाने होईल. म्हणून भगवंताला एक नाव आहे, काय? व्याघ्रेश्वर नावानं माझं शिवलिंग ओळखल्या जाईल. व्याघ्रेश्वर भगवान की जय. असा आशीर्वाद दिला आणि सांगितलं, व्याधा जे बेलाचं पान तू तोडत होता, खाली टाकत होता ना, ते बेलाचं पान सोयीचं नाही पडलं, ते पडत असताना उलट पडलं, म्हणजे पालथं पडलं. म्हणून भविष्यामध्ये तुझी आठवण म्हणून भविष्यातील लोक मला बेलपत्र हे सोयीचं नाही तर उलट वाहतील आणि जो कोणी मला सोयीचं बेलपत्र वाहील
त्या बेलपत्राचा मी स्वीकार करणार नाही. जे बेलपत्र उलट म्हणजे पालथ असेल त्याच बेलपत्राचा मी स्वीकार करेल फक्त तुझ्या आठवणीमध्ये. असा आशीर्वाद त्या व्याधाला प्राप्त झाला. म्हणून भगवान शिवजींना बेलपत्र वाहताना कसं वाहतात तुम्ही? हा, सोयीचं का उलट असं पालथ घालतो का? कारण व्याधाच्या आठवणीमध्ये. आता पहा, काही काहींना खूप बेलपत्र वाहण्याची इच्छा असते पण ते शक्य होत नाही. आणि इच्छा कुणाला असते? जास्त करून म्हाताऱ्या माणसांना. बरोबर ना आजी? म्हाताऱ्या आजींना वाटतं की आम्ही महादेवाला खूप बेलपत्र अर्पण करावी, पण काय करावं? बेलाचं झाड समोरच उभं असतं पण चढता येत नाही, गुडघे साथ देत नाही. आणि लेकरांना सांगितलं ते सुद्धा आणून देत नाही. सुनबाईला सांगितलं, सुनबाईचं तोंड वाकडं होतं. आणि पोराला सांगितलं तर पोरग कामाच्या निमित्तानं बाहेर एकदा गेलं की रात्री येतच नाही रात्रीपर्यंत. मग अशी जी म्हातारी माणसं आहेत की ज्यांना बेलपत्र वाहण्याची इच्छा असते पण तेवढी बेलपत्र उपलब्ध होत नाहीत, तर त्यांनी काय करायचं? एक बेलपत्र असेल त्या एका बेलपत्रावर रामनामाचा उच्चार करा. तर ज्या बेलपत्रावर रामनामाचा उच्चार केलाय ते बेलपत्र तुम्ही महादेवाला अर्पण केलं तर 100 बेलपत्र वाहण्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होतं. कधी? त्या बेलपत्रावर रामनामाचा उच्चार केल्यावर. आणि एखाद्याला काहींना एक सुद्धा बेलपत्र उपलब्ध झालं नाही, जी म्हातारी माणसं आहेत त्यांनीच ऐका, महिला मंडळ हे तुम्ही करायला जायचं नाही, कारण तुमची आता हाडं काडं सगळं काही व्यवस्थित आहेत. तर एक सुद्धा बेलपत्र मिळत नाहीये तर मंदिरामध्ये या, अगोदरचं जे वाहिलेलं बेलपत्र आहे ना ते बेलपत्र घ्या, ते स्वच्छ धुवून काढा, त्यावर रामनामाचा उच्चार करा, हळदी कुंकाचा औक्षण करा आणि ते महादेवाला अर्पण करा तर 100 बेलपत्र वाहण्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. पण हे कुणी करायचंय? हा, जी म्हातारी माणसं आहेत त्यांनी. महिला मंडळ तुम्ही करायला जायचं नाही, कारण तुम्ही जर असं केलं तर कितीही बेलपत्र व्हा त्याचा काहीच उपयोग होणार नाही. म्हणून ज्यांना हातपाय ज्यांचं काम करत नाहीत त्यांनी हा प्रयोग घरी जाऊन करायचा आहे. तर महादेवाला बेलपत्र आवडतं पण ते बेलपत्र सोयीचं का उलट? तर उलट का? तर व्याधाला वरदान दिलं होतं की व्याधा, तुझ्या आठवणीमध्ये जो कोणी उलट बेलपत्र मला वाहील त्याच बेलपत्राचा मी स्वीकार करेल. जो सोयीचं अर्पण करेल मला तर त्याचा मी स्वीकार करणार नाही. म्हणून महादेवाला बेलाचं पान हे पालथ घालतात, उलट घालतात. तर असं बेलपत्र असेल, हळदी कुंकू, भस्म, धोतरा, या सगळ्या गोष्टी माझ्या भगवंताला फार प्रिय आहेत. आता पहा, शिवलिंगाची पूजा कशी करावी ते मी तुम्हाला सांगितलं. बेलाचं पान महादेवाला कसं अर्पण करावं हेही सांगितलं. पण या शिव महापुराण ग्रंथामध्ये शिवलिंगाचे 5 प्रकार सांगितलेले आहेत. तर ते 5 प्रकार कोणते ते आपण पाहणार आहोत. पण त्या अगोदर आपण भजन करू. शंकरा आवडतो
तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळा शंकरा शंकरा हे भोळा महादेवा गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा लावितो भस्म कपाळा गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा लाविले भस्म कळा हो गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा लावितो भस्म कपाळा गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा हो लाविले भस्म कपाळा हो आवड तुला आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हो हे भोळा शंकरा हे भोळा महादेवा हे भोळा शंकरा आवड तुला बेलाची जय हो. आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळा शंकरा शंकरा हे भोळा महादेवा भोलेनाथ आलो तुझ्या द्वारी कुठेही दिसेना पुजारी भोलेनाथ आलो तुझ्या दारी जय हो. कुठेही दिसेना पुजारी हो भोलेनाथ आलो तुझ्या द्वारी कुठेही दिसेना पुजारी हो भोलेनाथ आलो तुझ्या दारी कुठेही दिसेना पुजारी हो आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळा शंकरा हे भोळा महादेवा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळा शंकरा हे भोळा महादेवा हे भोळा शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या महादेवा भोलेनाथ आलो तुझ्या द्वारी कुठेही दिसेना पुजारी आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानांची ए भोळ्या शंकरा ए भोळ्या महादेवा तर भगवान भोलानाथ उमानाथ दीनानाथ सगळ्या देवांचा देव महादेव या महादेवाच्या पूजेमध्ये काही विशेष गोष्टी ज्या प्रिय आहेत महादेवाला त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत। शिवलिंगाची पूजा कशी करावी, शिवरात्रीमध्ये कोणत्या प्रहरामध्ये पूजा करावी, या सगळ्या गोष्टीचं चिंतन आपण पाहिलंय। आता पुढे या ठिकाणी शिव महापुराण ग्रंथामध्ये शिवलिंगाचे तसे तर 4 प्रकार आहेत, पण 5वे एक मुख्य प्रकार सांगितलेला आहे। तर असे 5 प्रकार आहेत। स्वयंभू शिवलिंग, बिंदू शिवलिंग, चर शिवलिंग, प्रतिष्ठित शिवलिंग आणि गुरु शिवलिंग। हे 5 शिवलिंगाचे प्रकार आहेत।
स्वयंभू शिवलिंग कशाला म्हणतात तर नाही घडविला नाही बैसविला, जे भूगर्भातून आपोआप प्रगट होतात त्यांना स्वयंभू शिवलिंग असे म्हणतात. पूर्वी जे साधू संत महात्मे होते ते तप करायचे पहाडामध्ये, तर तेव्हा भूकंप व्हायचा जमिनीवरती, आणि जेव्हा भूकंप झाला की जमिनीमध्ये जे शिवलिंग आहे ते आपोआप वर यायचं. म्हणजे भूगर्भातून जे प्रगट होतात त्यांना स्वयंभू शिवलिंग म्हणतात. बरं, या स्वयंभू शिवलिंगाची पूजा केल्यानं फलश्रुती काय मिळते तर स्वयंभू शिवलिंगाची पूजा केल्याने माणसाला ज्ञानाची प्राप्ती होते. कारण या जगामध्ये उंच मान करून जीवन जर माणसाला जगायचं असेल तर त्या माणसाला ज्ञानच हवं आहे. ज्ञानाशिवाय कोणत्याच माणसाला जगामध्ये किंमत नाहीये. जो अज्ञानी माणूस आहे तो जगामध्ये शून्य आहे. मग ज्ञानाची प्राप्ती व्हावी यासाठी स्वयंभू शिवलिंगाची पूजा करावी. काही प्रश्न आहेत, एक भजन आहे, त्या भजनामध्ये प्रश्नही मांडलेले आहेत आणि प्रश्नांची उत्तरं सुद्धा सांगितलेली आहेत. तर प्रश्न असे आहेत की पाण्यापेक्षा पातळ काय, अग्नीपेक्षा दाहक काय, पृथ्वीपेक्षा जड काय आणि काजळापेक्षा काळ काय. तर प्रश्न असे आहे, जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी, कौन अगन से तेज है, कौन काजल से कारी. पाण्यापेक्षा पातळ काय, पृथ्वीपेक्षा जड काय, अग्नीपेक्षा दाहक काय आणि काजळापेक्षा काळ काय. जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी, कौन अगन से तेज है, कौन काजल से कारी. हे प्रश्न आहे आणि याचं प्रश्नांचं उत्तर सुद्धा यामध्ये सांगितलेलं आहे. जल से पतला पतला पतला, जल से पतला ज्ञान है, पाप भूमि से भारी, क्रोध अग्नि से तेज है और काजल कलम से कारी. रंग दे चुनरिया श्याम पिया मोहे, रंग दे चुनरिया श्याम पिया मोहे, रंग दे चुनरिया. श्याम पिया मोहे रंग दे चुनरिया, श्याम पिया मोहे रंग दे चुनरिया.
पिया मोहे रंग दे चुनरिया, 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 श्याम पिया मोहे रंग दे चुनरिया. तर पाण्यापेक्षा पातळ ज्ञान आहे, पृथ्वीपेक्षा जड पाप आहे, अग्नीपेक्षा दाह क्रोध आहे आणि काजळापेक्षा काळ कलंक आहे. काजळ माहितीये ना, पाणी टाकलं तर काजळ धुवून जातं, पण एकदा का माणसाच्या चरित्राला कलंक लागला, कितीही पाणी होता ते धुतल्या जात नाही. म्हणून कलंक काजळापेक्षा वाईट आहे. तर हे भजन का मी गायलं, तर पाण्यापेक्षा पातळ ज्ञान आहे. म्हणून एकदा का माणसाला ज्ञान प्राप्त झालं तर माणूस हा सुखदुःखाच्या पलीकडे जात असतो. मला सांगा, हजारो वर्ष एका खोलीमध्ये अंधार, कुठलाच प्रकाश नाही, पण तिथे तुम्ही छोटासा दिवा लावा. मला सांगा, दिवा लावल्यानंतर अंधार थांबणार आहे का? हा, अंधार निघून जातो आणि प्रकाश पडतो. अगदी तसंच एकदा का माणसाच्या जीवनामध्ये ज्ञान प्राप्ती झाली, ज्ञानाची प्राप्ती झाली तर माणसाला दुःख आठवत नाही. ज्याप्रमाणे बंद खोलीमध्ये प्रकाशच प्रकाश असतो, त्याचप्रमाणे माणसाच्या जीवनामध्ये सुख सुख असतं. कारण आज प्रत्येकाला सुखाची आशा आहे, पण आज आम्ही सुखी होण्याऐवजी आज माणसं जास्त दुःखी राहतात. पण ती पण कशानं? दुसऱ्याच्याच दुसऱ्याच्याच सुखाने. दुसऱ्याच्या घरी एखादी चांगली घटना घडली तर आपल्याच पोटात दुखतं. आज लोक स्वतःच्या दुःखानं नाही तर दुसऱ्याच्या सुखानं जास्त दुःखी आहेत. एक हॉस्पिटलमध्ये गेलं, डॉक्टरांना सांगितलं, डॉक्टर साहेब खूप पोट दुखतंय. गोळ्या औषध दिले 2 दिवस, पण काहीच फरक पडला नाही. पुन्हा आलं, म्हणे डॉक्टर साहेब पोट राहिलंच नाही. म्हणे केव्हापासनं पोट दुखतंय? म्हणे शेजाऱ्यानं 4 व्हीलर घेतल्यापासून. आज लोकांना दुसऱ्याच्या सुखानं जास्त दुखतंय हो. पण सांगू तुम्हाला, जगाच्या दुःखानं जे दुःखी होतात त्यांना संत म्हणतात, पण जगाच्या सुखानं जे दुःखी होतात त्याला जीव म्हणतात, माणूस म्हणतात त्याला. संत कुणाला म्हणावं? जे कारंजली गाजली त्यासी म्हणी जो आपुले. जे कारंजली गाजली त्यासी म्हणी जो आपुले. जे कारंजली गाजली त्यासी म्हणी जो आपुले. जे
त्रासी तेची दासानी दासी तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची जय हो एका रंजने गाजले त्याची म्हणे जो आपली रंगले गांजले त्याची माने आपुले तोची साधू ओळखावा देवतेचे जाणावा जय हो हरी बोल जे कारंजली गांजली त्या सिंहाने जो आपुले तोची साधू ओळखावा देव तिथीची जाणावा जगाच्या दुःखानं जे दुःखी होतात त्यांना संत म्हणतात आणि जगाच्या सुखानं जे दुःखी होतात त्याला जीव म्हणतात. मग ज्ञान का असावं माणसाला? कारण एकदा का माणसाला ज्ञानाची प्राप्ती झाली तर माणूस हा सुख दुःखाच्या पलीकडे जात असतो. का? कारण माणसाला जीवनाचं सत्य कळतं, ईश्वराची प्राप्ती. आपण इथे कशाला आलो, कुणासाठी आलो, काय काम आहे आपलं, इथे येऊन काय करायला पाहिजे, एकदा का माणसाला या गोष्टी कळाल्या तर त्या माणसाला कधीच दुःख होत नाही. मला सांगा, इथं आल्यावर आपण चांगली कर्म केली पाहिजे. महिला मंडळ किराणा आणायचा असेल तर किराण्यासाठी आपली एक सेपरेट वही असते की नाही? तर तशी तुम्ही छोटीशी डायरी करा. दिवसभरामध्ये जेवढी काही चांगली कामं करतात ना, ते काम तुम्ही डायरीमध्ये त्याची नोंद करून ठेवा. दिवसभर तुम्ही चांगलं काम केलं तर दुःख तुम्हाला होणार आहे का? तुमच्या जीवनामध्ये सगळं चांगलं चांगलं झालं तर दुःख तुम्हाला होणार नाहीये. पण काही काही माणसं एवढी विचित्र असतात, इथं आल्यावर नेमकं काय करायचं ही काहींना कळत नाही. एवढंच नाही माझ्या ताईंनो, इथं आल्यावर माणसानं चांगली कर्म केली पाहिजे. जेव्हा माणसाला जीवनाचा सार कळतो ना, तेव्हा माणसाचं जीवन यशस्वी झालं असा त्याचा अर्थ होतो. पण लोक एवढी विचित्र असतात, जिवंतपणी सुद्धा त्रासच देतात आणि काही काही मेल्यानंतर सुद्धा त्रासच देतात. तर एक माणूस होता, एवढा विचित्र होता, नवरा बायको मध्ये भांडण लावून द्यायचा, गावागावामध्ये भांडण लावायचा, शेजारी शेजारी मध्ये भांडण लावायचा, म्हाताऱ्या म्हाताऱ्यामध्ये भांडण लावायचा. एक दिवस त्याला कळालं, अरे 8 दिवसामध्ये मी मरणार आहे. हे त्याच्या लक्षात आलं आणि तो गावामध्ये प्रत्येकाच्या घरी जाऊन घरी घरी गेला. प्रत्येकाच्या घरी, ज्यांच्या घरामध्ये सासू सुनाची भांडण लावली त्या घरी जायचं आणि म्हणायचा, काकू तुमच्या दोघींमध्ये मी खूप भांडण लावली, पण 8 दिवसानंतर मी मरणार आहे, मी मेल्यानंतर मला चप्पलने मारा. गावातील बाया म्हणायच्या, बाई कधी मरतोय काय नो मुर्दा हा, मरायची वाटच पाहायची हो लोक त्याची, कारण एवढा त्यानं गावाला त्रास दिला होता. गावातील पुरुष मंडळांना सांगितलं, हे बघा मी मेलो ना, गावाच्या बाहेर एक वडाचं झाड आहे, त्या झाडाला मला उलट टांगून ठेवा
आणि तुम्हाला तुमच्या हातात जी वस्तू येईल त्यानं मला मारा. मला सांगा, मेलेल्या माणसाला किती मारा, काही त्रास होतो का? पण गावातील लोक भोळी होती, त्यांनाही काही कळालं नाही. आणि खरंच ना असं सांगितलं त्यानं, खरंच 8 दिवसामध्ये मेलं ते. सगळ्या गावाला आनंद झाला. देव भेटल्यावर जेवढा आनंद होतो ना तेवढा आनंद झाला. काही काही बाया म्हणायच्या, बरं झालं मुडदा मेला, यानं आमच्या घरामध्ये खूप भांडण लावली, याच्यामुळे आमच्या संसाराचं वाटुळं झालं. कुणी यायचं, कुणी चप्पलनी मारायचं, कुणी दगडानं मारायचं, कुणी झाडूनं मारायचं, कुणी परातीनं मारायचं, कुणी ताटानं मारायचं, कुणी चमच्यानं मारायचं. प्रत्येकानं मारलं. पण त्यांना सांगितलं होतं, मी मेल्यानंतर गावाच्या बाहेर एक वडाचं झाड आहे, त्या झाडाला मला उलट टांगा. गावातील शहाण्या लोकांनी त्याची पाय बांधली, घसरत फरफटत त्याला गावाच्या बाहेर आणलं. अंगाची पूर्ण साल निघून गेली. आणि असं झाडाला उलट टांगितलं. प्रत्येक जण त्याला मारतच होतं. कुणी चप्पलानी मारते, कुणी झाडूनी मारते. आणि असं करता करता अख्खं गाव एका माणसाला मारते. हे एका वेड्यानं पाहिलं. त्यानं केला पोलीस स्टेशनला फोन. हॅलो, पटकन या, सारं गाव मिळून एका माणसाला मारते. पोलिसाची गाडी आली ना, क्वाय क्वाय करत. पोलिसाची गाडी आली, काय पाहता माझ्याकडले, धरलं गावाला आणि टाकलं कस्टडीमध्ये. म्हणजे लोक काही काही एवढे विचित्र असतात, जिवंतपणी सुद्धा त्रासच देतात आणि मेल्यानंतर सुद्धा त्रासच देतात. मग माणसाला त्रास कधी होतो? ज्या माणसाला ज्ञान नाहीये, दुसऱ्याच वस्तू पाहिल्यावर, तेव्हा माणसाला दुःख होतं. तर माणसाला ज्ञानाची प्राप्ती व्हावी, माणूस हा सुखदुःखाच्या पलीकडे जावा, यासाठी हे स्वयंभू शिवलिंग आहे. या शिवलिंगाची पूजा केल्याने तुम्हाला ज्ञानाची प्राप्ती होते. आणि एकदा का माणसाला ज्ञानाची प्राप्ती झाली तर माणसाच्या जीवनामध्ये सुखच सुख राहतं. पुढे आहे बिंदू शिवलिंग. हे कुठे असतं तर आपण फोटोमध्ये चित्र काढतो ना, तर काही काही ठिकाणी लहान लेकराच्या गळ्यामध्ये सुद्धा ते शिवलिंग घालतात, बिंदू शिवलिंग. तर हे शिवलिंग का घालतो आपण? तर घरातील रोगराई घरामध्ये होऊ नये त्यासाठी भिंतीवरती हे बिंदू शिवलिंगाचं चित्र असतं. तर याची फलश्रुती घरातील रोगराई नष्ट होते आणि क्लेश सुद्धा नष्ट होतो. तर हे बिंदू शिवलिंग आहे. तिसरं आहे प्रतिष्ठित शिवलिंग. म्हणजे गावकऱ्यांनी एकत्र यावं, वर्गणी गोळा करावी, शिवमंदिर बांधावं, त्यामध्ये मूर्ती बसवावी, मूर्तीची स्थापना करून ब्राह्मण देवतांच्या साक्षीने त्या मूर्तीमध्ये प्राण ओतावेत. आणि एकदा का त्या मूर्तीची स्थापना झाली, प्राण ओतले की तो देव जागृत होतो. आणि अशा पूजनाने माणसाचं आयुष्य, धन, यश, प्राप्ती सगळ्या गोष्टी माणसाला प्राप्त होत्यात. आणि आज माणसाला तेच पाहिजे, आयुष्य, यश, या सगळ्या गोष्टी माणसाला आज पाहिजे. तर ज्या कोणाला आयुष्य, यश, सुख, समृद्धी, ऐश्वर्य, धन या गोष्टी पाहिजे असतील तर त्यांनी प्रतिष्ठित शिवलिंगाची पूजा करावी, की जे मंदिरामध्ये शिवलिंग आहे ते शिवलिंग. चौथा आहे चर शिवलिंग, की जे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवता येतं. ते म्हणजे आपल्या घरातील शिवलिंग. मग ते मातीचं असेल, दगडाचं असेल, पितळेचं असेल. त्या शिवलिंगाची पूजा केल्याने फल प्राप्ती काय होते तर माणसाच्या मनातील दुबळेपणा नष्ट होतो, आळसपणा नष्ट होतो. कशाने? चर शिवलिंगाने, की जे शिवलिंग आपल्या घरामध्ये आहे ते शिवलिंग. आणि पाचवं शिवलिंग आहे गुरु शिवलिंग. पण त्या पाहण्या अगोदर आपण काही क्षण भजन करू.